नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सुंदर असं अध्यक्ष केसरी मैदान संपन्न झालं. ओपनचं मैदान होतं आणि या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे साहेबराव आणि सोबत पाहिला अर्जुन. आज सेमीफायनल जबरदस्तरित्या पार करून म्हणजे कडनं पळून ही जोडी फायनलसाठी पात्र राहिलेली आहे आणि आज फायनलच्या पंचम क्रमांक केला या जोडीने आणि अप्रतिम आज पळून सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आणि संपूर्ण टीम आपल्या समोर येते. चला तर मुलाखत चालू करू. संपूर्ण टीमचं अभिनंदन. आम्हाला बरेच दिवसाची इच्छा होती, संपूर्ण टीम आम्हाला एकाच बाईट मध्ये हवी होती आणि आज ते शक्य झालं. पहिल्यांदा अभिनंदन संपूर्ण टीमचं. काय सांगाल, कसा आनंद आहे आज गाडी सगळी उत्कृष्ट पळाली आणि खास म्हणजे महिलांनी आमच्या रणजित शेठ यांना बर्थडे गिफ्ट बी दिलं. रणजित शेठ यांचा आज बर्थडे, त्यांना आज बर्थडे गिफ्ट दिलं महिलांनी आणि गाडी गटाला उत्कृष्ट पळाली. सीमेला चिठ्ठ्या उचलल्यानंतर सगळ्यांचं मन खचलं कारण की 1 नंबर तासावं लागली. परत पण सीमेला बैला उत्कृष्ट पळाली. नंतर फायनलला बी कडनं चांगली गाडी पळाली, मनाचं चीज केलं आणि सगळे म्हणजे या सर्व जुळून आणलं आमचे मास्टर माइंड. आज आपल्या मुलाखतीत आहेत नाना जास्त करून कॅमेरा समोर काही केव्हा येत नाहीत, परंतु नाना आज काय आनंद आहे, मोठा विजय आज आणि एक प्रकारे म्हणावं लागेल भागातलं मैदान होतं. काय झालं, शिरवळ म्हणजे आमचं एकदम जवळच नाही. बरोबर, भरपूर प्रयत्न केला, भरपूर बैलवाल्यांना फोन केले, आपल्याला बैल काय कोणी दिला नाही. बरोबर, आमचा पैरा परवा रात्री झाला. बरोबर, अचानक पैरा झालाय आणि आम्ही त्या ज्यांना बैल मागितली ते गाड्या मारल्या आज. त्यामुळे आम्हाला सगळ्यात मोठा आनंद येतोय की ज्यांना बैल मागून दिले नाही त्या गाड्या आम्ही आज मारल्या. नाना, पैऱ्याला अडचणी येत होत्या जसं तुम्ही म्हणला तसं, काय काय म्हणत होते समोरची व्यक्ती, म्हणजे काय होते 70,00,000 द्या, 80,000 द्या, 60,000 द्या. आमचाही बैल पळतोच ना, एवढी वायदी देऊन आपण का पळायचं त्यांच्याबरोबर. आज साहेबराव एवढ्या ताकदीनिशी प्रत्येक मैदानामध्ये पळतो. काय सांगाल, एक जिद्द दिसते त्याच्या मनामध्ये की आज बाबा काहीतरी करायचं आपल्याला, कारण सेमीफायनलला पण कडनं अप्रतिम पळाली जोडी म्हणावं लागेल. पहिल्याला बैल भेटला ना, बैल आमचा पळतोच. बैल कमी आजपर्यंत म्हणजे कुठल्याच बैलाला बैल कमी पळला नाही. बर, आजपर्यंत पळलाय, तोंड काढूनच बैल पळलाय, कमी कधीच पळला नाही. आज वाढदिवस पण आहे मला वाटतं आणि वाढदिवसाचं गिफ्ट दिलं तुम्हाला. आमच्या बैलांनी, दोन्ही बैलांनी गेले. येडरायनानी पण दिले, तो पण आमचाच, साहेबराव पण आमचाच, दोन्ही बैल त्यांचीच. दादा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. काय सांगाल, एक मोठं गिफ्ट दिलं म्हणावं लागेल साहेबरावने आज तुम्हाला. आता तसं आहे, बैलगाडा क्षेत्रामध्ये गेले 15-20 वर्षापासून आम्हाला छंद आहे. वेळोवेळी या नंदींची सेवा केल्यावरती आपल्याला आनंद हा भेटतोच. बरोबर, तसंच एक प्रकार म्हणायचा आज एवढा मोठा मैदानामध्ये आमच्या दोन्ही नंदींनी आमच्या कपाळावरती गुलाल लावलाय आणि वाढदिवसाची खूप मोठी आनंदाची भेट आम्हाला दिलेली आहे. आणि सर्वात मोठं बक्षीस असेल तुमच्यासाठी म्हणावं लागेल ते, एक प्रकारे म्हणावं. हो, खूप मोठं बक्षीस. दादा मगाशी होते, सेमीफायनल जशी झालेली, दादा एवढे आनंदित होते की काय बोलायलाच नको. तुम्ही पळत पहिल्यांदा बैलापाशी आला, काय सांगाल ते, तो आनंद काय होता मगाचा सेमीफायनल झाला. आम्ही 8व्या सेमीत होतो ना, 8 नंबर तास होता कडनं. आशा तर सोडून दिल, पण बैला आमचा 100% विश्वास होता. बैलाने सिद्ध करून दाखवलं आणि साहेबराव आणि येडाराय नाही दोन्ही आणि अर्जुन आणि त्याच्याबरोबर संतोष तोडकरचा सुंदर, 4 बैलांनी आज आम्हाला रणजित शेठला बर्थडे गिफ्ट दिलं. नाना म्हणजे एक अनुभवी बैलगाडी मालक आहेत आणि संपूर्ण टीमचे सपोर्ट सिस्टीम आहेत म्हणावं लागतील. कशा पद्धतीनं एक संयम असतो तो नानांकडनं शिकायला मिळतो, पण काही काही गोष्टी ठळक अशा शिकायला मिळतात संपूर्ण टीमला नानांकडून. नाना म्हणजे आता अनुभवीच बैलगाडा मालक, म्हणजे जिंकल्यानंतर झाला किंवा पराभव झाला, काय काय शिकायला कधी जल्लोष नाही, कधी काय नाही आम्हाला बी त्यांचं मार्गदर्शन कायम लागतंय. पण थोडं आता आमचं तरुण रक्त आहे म्हणजे आम्ही थोडं तेवढं दाखवतोच, पण नानांच्या आणि रणजित शेठच्या आणि नंदू सागडे असतील, आम्ही त्यांच्याला कधीच त्यांच्या गोष्टीला कधी आतापर्यंत तडा जाऊन दिला नाही. आनंद आम्ही नाना, किती वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला बैलगाडी क्षेत्रात? मला जास्त नाही, मला 4 वर्षाचा. 4 वर्षाचा. 4 वर्षापासून आम्ही इथं. कसं पाहताय हे बैलगाडी क्षेत्र 4 वर्षात? कारण 4 वर्षात आम्ही आलो, आम्ही म्हणजे चांगल्या गाड्या मारल्यात. 4 वेळा हिंद केसरी झालो. बरं,
म्हणजे असं नाही की आम्ही म्हणजे चांगल्या गाड्या मारल्या. साहेबरावकडे पाहताना काय जिद्द दिसते त्याच्या मनामध्ये आणि बैला संदर्भात काय सांगाल कशा पद्धतीने? आता म्हणजे तिसरा दात त्यांनी पाडलाय, हा अजून चौसा पण झालेला नाही. बरोबर. अजून तो लहानच आहे. हम्म, पालवे साहेबांकडनं घेतो त्यावेळी तो फक्त उजवीलाच पडायचा. आता आम्ही त्याला दोन्ही खांदे आणतोय, हम्म, दोन्ही खांदे बैल पळतोय. काय म्हणजे कमी जे इतिहास नाही, दोन्ही खांदे सेमच पळतोय बैल. बरोबर. आता ज्या पद्धतीनं आपण म्हणतो की आता तुम्ही पण म्हटलं की पायऱ्याला वगैरे बऱ्याचशा अडचणी आल्या, पण कुठेतरी आपल्या बैलावरती आपला विश्वास असला की ज्या पद्धतीने तुम्ही म्हटला की आपण जल्लोष करून नाही तर ते गुलाल घेऊन सिद्ध करून दाखवतो, काय सांगाल? आज आमचा खरा पायरा आहे ना, निशाण होता, शिरवाडचा निशाण. बरं. पण त्याला थोडी दुखापत झाली. परवा रात्री हा आमचा पायरा झालाय. बर आता संग्राम आपलं निशाण साहेबरावची गाडी 4 मैदानं पडली, 4ही मैदानात त्या गाडीने गुलाल घेतला. बर सगळ्यांची आवडती गाडी म्हणलं तर निशाण साहेब आहे बरोबर. आमच्या ग्रुपची. काय जाणवतं त्या जोडीचं म्हणजे एकदम निर्धास्त ती असतं का गाडी म्हणजे ती गाडी गेली की बिंदास म्हणजे ती गाडी बसणारच. हा कडने असू मधनं असतं गाडी ती गुलाला राहणारच. आज ड्रायव्हर कोण होते सारथी गाडी? ड्रायव्हर आमचं फिक्स आहे. 4 वर्ष झालं आमचं एक ड्रायव्हर. हा. दादा ड्रायव्हर हा आम्ही दुसऱ्या ड्रायव्हरला आजपर्यंत केली ना आमची गाडी आणतच नाही. हा गाडी बसू नाही बसू आमचे फिक्स ड्रायव्हर. कंटिन्युअस आम्ही मैदानावर असू नसू आम्हाला ती कधी कुठली त्यांची अपेक्षा नसते की आम्ही त्यांना काय द्यावं. बरं. पण कुठंतरी असं म्हणतो की आपण आता ज्या पद्धतीने आज वाढदिवसाचं निमित्त होतं, पण ज्या ज्यावेळेस आपण आपल्या नंदीकडून जी काही अपेक्षा ठेवतो तर असं म्हणावं लागेल की साहेबराव ती अपेक्षा तुमची प्रत्येक वेळेस पूर्ण करत आलाय आणि तुम्हाला तो आनंद देत आलाय. आम्ही सकाळी ना नलावडे आणि मी एकाच गाडीत आलो. त्याच वेळी आमचं झालं होतं फक्त आपल्या गाड्या सिंगल एकत्र न्यायला पाहिजे. आपल्या दोन्ही गाड्या आज गुलाल घेणार. आम्ही ठरलं होतं आमचं आपल्या गाड्या आज गुलाल घेणार ते घेणार. तेवढा विश्वास होता आमच्या बैलावर. फक्त मनामध्ये एक होती की शंका की बाबा एकाच सेमीत कुठे लागले नाही पाहिजे. शिरवाचं मैदान आपल्याला म्हणजे लकीच आहे म्हणून. आतापर्यंत इतिहास आपण म्हणजे 2 वर्ष पूर्वी 1 नंबर केला तर कंपल्सरी या मैदान आपण गोलच घेतो. बर नाना काही काही ठळक गोष्टी शिकायला मिळतात आता बैलगाडी क्षेत्रात. त्याचा उपयोग कुठेतरी वैयक्तिक आयुष्यामध्ये पण होते त्या गोष्टीचा. कोणत्या ठळक गोष्टी तुम्हाला अनुभवायला शिकायला मिळाल्या तसं? नाही, माझं कसं आहे सांगतो म्हणजे गाडी माझी असो किंवा कोणाची असो, अच्छा. जो निकाल आहे तो सत्तेच आपण घेतो. कोणावरती अन्याय नाही आणि आपण पण अन्याय करून घेत नाही. बरं. मग तिथे काय पण हो सगळी तयारी असते आमची. बर एवढी संपूर्ण स्ट्रॉंग टीम आहे त्या टीम विषयी काय सांगाल? दोन टीम आमची 1 नंबरच आहे, काय विषय नाही. हा कुठे गेली तरी आमची टीम आपण असो नसो सगळं टीमच बघते. बरोबर. आणि भरपूर आता आपण बघायला गेलं तर बैलगाडी क्षेत्र म्हटलं की 1-2चं काम नाही, टीमचा पूर्ण साज लागतोय, सगळं गणित जुळून यायला लागतंय. सुट्टी मेकर असू द्या, बैलगाडी मालक, चालक, आता बरोबर जी टीम असते ती महत्वाचं असतं की त्यांचं जे सांभाळणं किंवा त्याच्याबरोबर जी लोक कायम असतात त्यांचा मोठा पार्ट ठरतो यामध्ये. टीमचं म्हणणं असतं की मी आता 3 महिने झालं म्हणजे घरीची मला थोडा ऍक्सिडेंट झाला त्यामुळे मी काही मैदानावरती येत नव्हतो. टीमचं म्हणणं आहे आणि बॉसचं तर म्हणणं असतेच की तुम्ही फक्त मग तिथं गाडी पाशी येऊन बसा, तुम्ही काहीच करू नका. तुम्ही आले की गाडी बोलावत राहते, तुम्ही याच. आणि ज्या ज्यावेळी मी आहे तेवढी आमची गाडी बोलावत आहेच. बरोबर. मला वाटते डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितलं. विश्रांतीवरतीच आहे पण न सांगता आलो ह्यालाच म्हणतात की एक आवड आहे कुठेतरी म्हणावं लागेल आणि आपल्या नंदीविषयी ते प्रेम आहे तेवढं संपूर्ण टीम विषयी. दादा पण आहेत. दादा काय आहे? मोठा विजय आज आणि नाना पण आहेत आज, संपूर्ण टीम पण आहे. काय सांगाल? नाही सगळी टीम आहे आमची. पहिलवान आहेत, शेट आहेत, नाना आहेत, त्यांचा मुलगा विराजन बोहा, बरोबर. सगळी टीम सोबतच आहे ना. सगळी बाची मंडळी हा आज कधी गावत नव्हती पण आज सगळी गावली हा पण सगळी टीम पण आज विजय भेटलाय. सगळेजण आहेत पण साहेबरावनं तुमचा तो आनंद दुप्पट केलाय म्हणावं लागेल, कारण सगळ्यांची उपस्थिती आणि पहिल्या सीमित त्याकडे गाडी लागल्यावर नाचली, परत त्या दुसऱ्या 8व्या सीमित त्याकडे गाडी लागल्यावर सगळी म्हणजे आनंदात झाली. दोन्ही गाड्या राहिल्या. नाना कुणाला समर्पित करायला आज मोठा विजय आजचा? आजचं गिफ्ट रणजित हा बर्थडे साठी. चालेल. अजून भरपूर मेंबर आहे, टीम मेंबर. मित्रांनो गाडीवरती जे जॉकी होते ते आहेत आपल्यासमोर. दादा नमस्ते. आज हेल्मेट घालून होता तुम्ही आज? पडलो, गेल्या 2 मैदानात पडलो होतो म्हणून हेल्मेट घालायला सुरुवात केली आपली सेफ्टीसाठी. हा व्यवस्थित आपली स्वतःची काय जे आपणच घेतो स्वतःची आणि कुठेतरी घरातल्यांची पण एक मनामध्ये थोडीशी धाकधूक असते, पण त्यासाठी आपल्या फॅमिलीसाठी पण तेवढी सेफ्टी आपण घेतली पाहिजे. काय सांगाल आज कशी गाडी पाहिली? सेमीला कशी पाहिली गाडी? आणि सीमेला
सुरुवातीला पळाली चांगली. आता कसं आहे, शेवटी कड लागली होती, हा. मनात दागदुखी होती, हा राहील पण शेवटी बैलांना बी साध्य केलं बरं. आणि मालकांना बी आनंद दिला ना आम्हाला बी आनंद दिला. पैलवान पेडगावची कशी तयारी म्हणते, काय म्हणते? बैलगाडी क्षेत्रातली पंढरी ज्या मैदानाला मानलं जातं, कशा पद्धतीने तयारी असणारी संपूर्ण टीम? झालाय पहिला नाना नाही आपल्याला पाहिलं नंतर करायचं. नंतर सांगायचं. आधी करायचं, उद्या मोडलं तोडलं तर कोणी नाही. हा म्हणजे एक प्रकारे त्यांची आघाडी असते. एक झालेलं आहे राहण्याचं झालेलं आहे. बरं. ती गाडी आमच्या गुलालात राहिली आज हा आणि दोघं सोबतच आलो आम्ही आता. हा नाना हा गाडी चालवत होतो, मी शेजारी होतो. हा. म्हणून नाना तर आपण दोघं सोबत चालू फक्त एका शिमी द्यायला नको. हा पण तेवढं झालं. नाना आणि आम्ही वेगवेगळे सिम घालून फायनल आम्हाला दोन्ही, एक गाडी तिकडून होती आणि एक गाडी इकडून होती. दोन्ही गाड्यांनी मस्तपैकी आम्हाला 7-7 झालं आणि बक्षीस पण 7-7 आलं. आणि सामना झाला दोन्ही पण गाडी. सगळं 7-7च आहे. हा, सगळं आमचं जुळून चालत. MS धोनीला आणावं लागतं. अविस्मरणीय क्षण आजचा पूर्ण दिवस झालाय म्हणावं लागेल. चांगला योग. MS धोनीला पण आणावं लागते 7-4 आला. आमची रायनाची आणि साहेबरावची. बरोबर. बरं. नाना एक प्रश्न विचारतो की अशी तुमची वैयक्तिक इच्छा आहे का या नंदींसोबत पाहायची? असं नाही काय. हा आपली इच्छा असून उपयोग नाही ना, समोरच्याने आपल्याला दिला पाहिजे. बरोबर. नुसती इच्छा असून उपयोग नाही ना. आपण उलटा फोकस केला की ती मग अजून म्हणणार की नाही पळायची. मग इच्छा दाखवायचीच नाही आपल्याला. म्हणजे काय होईल त्या गोष्टी प्रोसेस मध्ये चालू राहतील, ते घडतीलच चालू काय मध्ये काय. काढवायचं, चालू मध्येच आपल्याला पेरे करायचे. बरोबर. फिक्स नाही किंवा तीच गाडी आपल्याला बैल भेटलाच पाहिजे. हा ते आधी आपण त्यांना छानणार, मग ते नंतर नाही दिल्यावरती बरं त्याचा उपयोग नाही. चालेल. शुभेच्छा तुमच्या. आणि पुन्हा एकदा संपूर्ण टीम आज एकत्र आली आणि एक चारही बैल असं पहिल्यांदाच योग आलाय का चारही बैल एकत्रच गुलाल घेतलाय आणि सर्व टीम एकत्रित मुलाखत देते असं पहिल्यांदाच घडते. आणि बेवरीच्या मैदानात नानांचा सरदार होता. अच्छा. आपला सोन्या होता, 1 नंबर घेतला आम्ही हा गावच्या मैदानात. गावच्या मैदानामध्ये. आणि आता बिवरीचं मैदान झालं तिथं पण आम्ही यांनी दोन केलं ना, 2 नंबर त्यांनी 2 केलं ना, आम्ही 3 3 केलं. नंबर. बरं. चालेल. म्हणजे गाडी एका मैदानावर वाटली की गाड्या दोन्ही गुलाला. दोन्ही मुलाला धन्यवाद आणि शुभेच्छा तुमच्या. तुमचे पण आभार. आम्हाला एवढा वेळ दिला. आमच्या सगळ्या टीमचं तुमच्याकडून एवढं कौतुक झालं, विचारणा झाली, त्याबद्दल तुमचं पण आम्ही सगळे मिळून आभार मानतो. तुम्हालाही वाढदिवसाच्या शुभेच्छा पुन्हा एकदा. धन्यवाद. ओके.